हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। मालेगाव येथील श्रद्धा कैलाश येशीकर वय 23 ही तरुणी गेल्या 3 महिन्यापासून चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत आहे। तिचे हृदय व फुफ्फुसाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च सांगण्यात आला आहे। 12 बलुतेदार मित्रमंडळाकडून फुलना फुलाची पाकळी स्वरूपात श्रद्धाला ग्रामीण तालुकाध्यक्ष चंद्रकांत आहिरे व मका व्यापारी प्रवीण पाटील यांच्या हस्ते रोख 1 लाख रुपये मदत देण्यात आली आहे। यावेळी संस्थापक बंडू काका बच्चाव बोलताना म्हणाले, ई बाईक मुळे करा महागड्या इंधनातून सुटका, बिना परवाना, प्रदूषण फ्री, फुल चार्ज नंतर धावा आता 120 किलोमीटर। युटिलिटी व्हेकल मोतीबाग नाकाजवळ, जुना आग्रा रोड, मालेगाव। सर्वांचे सुपरिचित सन्माननीय कैलासजी येशीकर आपल्या येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हे आपण सगळेजण ओळखतात। त्यांच्या कन्या श्रद्धा कैलास येशीकर वय वर्ष 23 गेल्या 4 महिन्यापासून ह्या चेन्नई येथे ग्लोबल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यांना हृदय आणि फुफ्फुसाचा त्रास झालेला आहे आणि हृदय आणि फुफ्फुस हे ट्रान्सप्लांट करण्यासाठी ते त्या ठिकाणी उपचार घेत आहेत। जवळपास आज 4 महिने त्यांना या सगळ्या उपचाराच्या प्रित्यर्थ झालेले आहेत। त्यामुळे कदाचित तो दिवसागणिक खर्च वाढतो आहे। आठवड्याला ऑक्सिजन घेणं, मेडिसिन घेणं, त्यामुळे खर्चामध्ये बऱ्यापैकी वाढ होते। कदाचित ह्या उपचाराला अजून पण जास्त कालावधी जाऊ शकतो, कारण श्रद्धाचं वय वर्ष 23 बघता, तिची फिजिकल शरीरदृष्टी बघता त्या पद्धतीचं त्या साईजचं हृदय तिला मिळालं पाहिजे, फुफ्फुस तिला मिळालं पाहिजे। एरवी काही मिळतात तर त्या तिच्या शरीराला आणि वयामानाला ते मॅच होत नाही। त्याच्यामुळे कदाचित हा 4 महिन्याचा कालावधी आणखीन काही 2-3 महिन्यावर पण पुढे वाढू शकतो। म्हणून खर्चाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। जवळपास आजच्या घडीला हे जवळपास 45-50 लाखापर्यंतचा हा खर्च आहे। तालुक्यातल्या अनेक काही मंडळींनी, मान्यवरांनीही मोलाचं सहकार्य त्यांना केलेलं आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी बघता आर्थिक सहाय्य हे आपण आपल्या मित्राला, आपल्या शहरातील सर्वांना सुपरिचित सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जाणाऱ्या कैलास येशीकरांना आणि त्या कन्येला आपण केलं पाहिजे। या सद्भावनेतनं आज आपल्या सगळ्यांच्या सहभागातून या ठिकाणी नुकतंच उद्घाटन झालेल्या 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने सन्माननीय मोरे साहेब असतील, सन्माननीय कमलाकर पवार साहेब असतील, मार्केट कमिटीचे आपले पांडुभाऊ उर्फ प्रवीण परशुराम पाटील मक्का व्यापारी, या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी उपस्थित काही मंडळींच्या वतीने जवळपास आपल्या 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने 1 लाख रुपयाचा रोख धनादेश आपण या ठिकाणी कैलासजी येशीकर आणि श्रद्धा कैलास येशीकरच्या उपचाराप्रित्यर्थ आपण देत आहोत। या प्रसंगाचं औचित्य साधत श्रद्धा ही सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त झालेली एक हुशार कन्या आहे। तिच्या हातामध्ये कला आहे, अतिशय उत्कृष्ट पेंटिंग आणि चित्रकला ती काढते। आज तिच्यावर हा प्रसंग आलेला आहे। माता पिता हे आणि सगळा येशीकर परिवार हा शिगेचे प्रयत्न करत आहेत। परमेश्वर त्यांच्या प्रयत्नांना यश देव, श्रद्धा आणि तिचे माता पिता तिकडून हसत येऊ, तिची प्रकृती आणि हृदय आणि फुफ्फुस ट्रान्सफर हे यशस्वी शस्त्रक्रिया हो, अशी सगळ्या आपल्या 12 बलुतेदार मित्रमंडळीच्या वतीने, इथे उपस्थितांच्या वतीने आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। आणि लवकरच तिला त्या हृदयाची फुफ्फुसाची पूर्तता होऊन शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपली मालेगावची लेक आपल्या नगरीमध्ये हसतमुख येईल, ही शुभ कामना जगदंबे चरणी करत इथेच थांबतो। अत्याधुनिक फर्निचर व गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन, नजरेत भरणार, मनाला भावणार असे घरगुती फर्निचर, वाजवी दर, सजवा तुमचे सुंदर घर। न्यू सरस्वती स्टील फर्निचर सेंटर, सटाणा रोड, सोयगाव, मालेगाव। बच्चाव यांनी मालेगाव तालुक्यातील तमाम जनतेस व दानशूरांना मदतीचे आवाहनही केले। हा सगळा प्रसंग बघता मी मालेगाव शहरामध्ये सुद्धा अनेक दानशूर मान्यवर आहेत, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या काही संघटना आहेत, काही मित्रमंडळी आहेत, त्यांच्या कानापर्यंत हा विषय गेला नाही। म्हणून आज या ठिकाणी या प्रसंगाचं औचित्य साधत तालुक्यातले जे काही दानशूर मान्यवर आहेत, जे काही चांगले आदर्श मंडळ आहेत, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संस्था आहेत, त्यांनी सरळ हाताने येशीकर परिवाराला आणि श्रद्धाला मदत करावी असं सगळ्यांच्या वतीने मी जाहीर आव्हान करतो, नम्र आव्हान करतो। या प्रसंगी 12 बलुतेदार मित्रमंडळाचे प्रमुख मार्गदर्शक
प्रमोद मोरे, कमलाकर पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, सुरेश पवार, शशी निकम, प्रकाश भडांगे, प्रमोद पाटील, राकेश देवरे, दिलीप आहिरे, सुरेश शेलार, तात्या ठाकरे यांच्यासह मंडळाचे सहकारी व इतर नागरिक उपस्थित होते. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.